नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आता जी 2 वर्ष केस चाललेली असते मर्डर, ती केस आता आजचे शेवटचे हिअरिंग असते. त्यासाठी आता कोर्टात सगळेजण जमलेले असतात आणि बाहेर तसेच पत्रकारही जमलेले असतात. आता आत अर्जुन हा साक्षीला हिअरिंगमध्ये बोलवतो आणि तिला विचारतो की आता मला खरं खरं सांगा की तुम्ही 13 जानेवारीला कुठे होता. तेव्हा साक्षी म्हणते की मी आजपर्यंत जे सांगत आहे की मी 13 जानेवारीला आश्रममध्ये नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही असं कसं म्हणता. टेलिकॉम कंपनीचे खरे रिपोर्ट असं सांगतात की तुमचा फोन आत होता आणि मी तुमचे फिंगरप्रिंट पण दाखवलेले आहेत. मग हे कसं खोटं असेल. तरीही साक्षी तिचं स्टेटमेंट बदलायला तयार नसते. पण अर्जुनच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. अर्जुन म्हणतो, मग सांगा 13 जानेवारीला जेव्हा आश्रमात कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही आश्रमात का होता. असं प्रश्न विचारल्यानंतर आता साक्षी एकदम पेचातच पडलेली असते. तसेच आता महिपत खूपच घाबरलेला असतो. त्याला सुचतच नाही. आता हळूहळू का होईना पण सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. आणि साक्षी मी म्हणते, मी नव्हतेच आणि माझा फोन कसा आश्रमात गेला आणि माझे लोकेशन तिथले कसे काय दाखवतात हे मला माहीत नाही. मी आश्रमात नव्हते. पण अर्जुनच्या डोक्यात खरं तर आज प्रियाला टार्गेट करण्याचा हेतू असतो. अर्जुन पूर्णपणे प्रियाला टार्गेट करणार असतो कारण की तिच्याच स्टेटमेंटवर पूर्ण केस आजपर्यंत चाललेली आहे. कारण की ती आय विटनेस असते. त्यामुळं उद्या अर्जुन फक्त प्रियाला प्रश्न विचारणार आणि प्रिया ही अर्जुनच्या तावडीत सापडणार आहे. आता उद्या काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.